आता काय आहे ना वरी करते इतक्या मला असं जर मी धरतो मी बघतो ना असं तेव्हा पाहत चालला म्हणजे चल बरं नीट रे फोन फोन चालू चालू तुम्हाला इकडे तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज मी चाललोय थापी घेऊन कुठं कामाला. तर चला तुम्हाला दाखवतो आता आपलं किती काम करायचं, थोडंसं करायचं, उलीसं करायचं, जास्त करायचं का दाखवतो किती काम करायचं आणि काय करायचं. एक थापी आपल्यापाशी सगळं एक फंटर समोर गेलाय. तर ती थापी विसरली होती घरी म्हणून मी वापस आलो. चला तुम्हाला दाखवतो काय करायचं. पोरं नुसतं बघायचं लहान लहान. तर बघू शकता मित्रांनो, आपल्याला इथं काम करायचे. इथं थंडी खोलायची, कालची भरली ती आणखी खोलायचीच बाकी आहे. ती आता खोलायची, नंतर परत सगळे प्लाऊड एका जागेवर टाकायचे. तर नंतर मग पुन्हा आता व्हायचे रेती टाकायला. बघा रेती टाकायला ठीक आहे. आणि आता सगळ्यात पहिली मी याला खोलतो आणि नंतर पुन्हा याला उचलायला व्हायच्या. नंतर पुन्हा माल काढून काहीतरी होईल. चलो इटाला बेस्ट पाणी आणले, मधून बी पाणी आणले. आता कामच करता येत नाही कसं माती. हो काढायचं काय, काढणार आहे आता मी. बाबाला बोलता येत नाही त्याच्यामुळे बाबा म्हणून सांगायचं की प्लाऊड काढा म्हणून. इथं सगळी मातीच केली की राव. हे प्लाऊड कसं निघतं चल बेस्ट एकदा प्लाऊड खोलून घेऊ. नक्की झाले हातोडी करतो. हातोडी आणतो हातोडी. तर बघू शकता मित्रांनो, आता जस्ट प्लाऊड सगळे काढीत. कारण की इथला एक परेशान करू लागला. ह्या कोपऱ्यातला सगळ्या इटा लागले म्हणून सगळं परेशान करू लागला. मग असा परेशान करू लागला तर बाप पुरा असा घामच आला सगळ्या. सगळे शांत बस, फोनवर पाणी आहे. बघ सगळं आता आपल्याला पप्पा यायलेत. पप्पाला एकदा फोन लावू आणि म्हणून लेवल काढून द्या एकदा. आणि हे झाले सगळं किती लेवल दिले, काय किती बांधकाम होते तर चला बघू शकता. आणि इकडे वैजन माल बी काढलेला आहे. बाबा ते बाबाला पाणी प्यायचा ना. कुठे आली का वा. चला मग ठीक आहे, सगळं सामान बी आले, पाणी घेऊन पिऊ. आणि हे असं काम करा, सिमेंट सगळं साईडला चाललंय. काय पाहिजे वर टाकतो ना. घर माल का असे ना देतील काढून आपल्याला. हे सगळं सिमेंट वर टाकल पाणी पिऊया का. तर बघू शकता मित्रांनो, इतक्या 2-3 थर लावलेत. आणि इथे चिपलेलं दिसते तुम्हाला. ही जी रेस आहे का इथपर्यंत सगळं बांधकाम घ्यायचे. आणि तिकडच्या साईडला आहे का तुम्हाला इथं खून दिसत असेल. खून कुठे काय माहिती, मलाच मिळाला लागेल. इथून दिसेना झाली. तर याला बी इथपर्यंत याला 7-8 थर येणार, याला 8 थर येणार, याला तिकडे बी समोरच्या त्यांनीला 8 थर येणार. इकडे थोडेसे कमी येणार म्हणा, इकडे 4-4 येतील. असं बेस्टपैकी सगळीकडून. आणि असं सगळं उतार आहे ना, इकडे उतार आहे सगळा. इकडून 8 येणार, त्यांनी इकडून थोडे असे कमी येत जाणार. तर बेस्टपैकी सगळं होतं ओकेमध्ये बिंदास्त. आणि ते बी जसंच तसं जागा पाडलेला आहे. सर एकदा माल बी टाकला पाहिजे. अरे एवढा टाकतात त्या माल तो. चला इथं एवढं बांधून घेऊ, तुम्हाला दाखवतो बिंदास्त. तर बघू शकता मित्रांनो, जस्ट झाली ती. आणि आता काऊन बोल कसं काय म्हणते काय त्याला हे करते. त्याला म्हणा बिचारा बाबा 5 तरी झालाच ना. बाकी 36वर 35वरच आहे. कोणाला पुरीच्या पोराला. हां बघू शकता मित्र, माल काढला आता इतका व्हायचा ना. थापी हातात घ्यायचं म्हणलं व्हिडिओ काढ म्हणतोस आणि खोरं म्हणल्या नको म्हणतोस. आणि सांगायचं म्हणलं तुम्हाला आहे ना, आज आहे 10वीचा निकाल. कोणाला किती मार्क पडले ते सगळं आता तुम्ही तुमचं बघून घ्या काय.
कारण की आमची दहावी तर निघून गेली. आम्ही नापास झालो दहावी. तुझ्यासारखं काय तुझ्यासारखं नापास झालं असतं तर अरे मी इटा लावायला एवढं 60% मार्क पडेल. ढेकळा 60% कॉपी राहील काम त्याला कॉपी कॉपी सेंटर आता नाही. मी मला 10वीला किती पडलेत माहिती का किती 57% पडले ते. पण मी पुढे शिकलोच नाही तर शिकलोच नाही माल आणि गाडी पण आली. ते बघू शकता मित्रांनो थम्स बी आणली सॉरी आपला माझा बी आणलाय आणि दोघं जण प्यायलेत बघा. आता मी बी पितो हे बी प्यायलेत. आता मी बी पितो हे बी प्यायलेत. काय बघायला आहेस चल. आणि ते थम्सअपवाल्याचे पैसे टाकायचे राहिलेत ऑनलाईन टाकायचे त्याचे आणले स्कॅनरचा फोटो काढून मी म्हणले पैसे टाकू त्याला मग हात भरलेत आणखी बघा. हे हात भरले सगळे यायला एकदा पैसे टाकून किती द्यायचे 40 रुपये. तर बघू शकता मित्रांनो आता चहा पण आलाय आणि स्प्राईट पण आम्ही घेऊन आलो म्हणून दुकानावर आधी सगळ्यात पहिले हे घेऊ आणि हे घेऊ. आता सगळं आमचं बांधकाम थोडंफार राहिले 3 भीती राहिलं तेवढं झालं का. चहात किती पाऊस पडायला बघा आमच्या इथे हे बघा सगळं आभाळ आहे आणि थेंब चालूच आहेत आणखी गार गार सगळं ओलं झालं हे. का म्हणून कोण आहेस तू जाय. तर बघू शकता ही एक बीज झाली आणि ही अखंड बीज झाली. वाजी ईट जर निघली तुला जसं तशी बसवायला ना दोन्ही आधी सांगलं हे बघा. ही एक आणि तिथं एक राहिली आणि इकडे 3 राहिल्यात म्हणा सगळे आणि आलकडे 3 झाल्यात. आज होती ती एक आणि ही एक होती म्हणा मग ही लास्ट राहती. बघू तिला काय तर बघू शकता मित्रांनो आमच्या गावात याला पाऊस किती जोरात पाऊस आला हे बघा. पुरी सगळीकडे रोडवर पाणी झाले आणि हे पावसात हिंडायला बारी आणि बघा इकडे बघा असं मी तर असं भिजलो आणि आम्ही काय करणार माहिती का पहिला पाऊस आहे म्हणून आम्ही भिजणार कारण की दाखवतायला मुद्दा म्हणून नाही भिजणार. आम्हाला एरी टाकायची रीती म्हणा आणि रेती टाकून जाते घरी तेवढी रेती एकदा गाड्यात भरून वेस्टपैकी आम्हाला एरी उला सारा भिजायचा वेस्टपैकी भिजलो. आमचे एरी कपडे म्हणाले चला बरोबर ते बाबाने खोरं आणून दिले वाटतं त्याला हा ते बघू शकता इथे भरायला पावसात दिसतोय. अरे पाऊस भिजलोय जोरात वाढला की त्याचं झालं पुन्हा मय बारी आहे. आता ते जोपर्यंत गाडा भरत नाही तोपर्यंत ते याच्यात राहणार पावसात आणि जेव्हा गाडा भरला का तर त्याच्यानंतर मग मी गाडा ढगलीत नेणार मजा आली. पाऊस कसा आहे पाऊस भरायला बेस्ट त्याला उल्हास आला. मी आता जातच आहे तिकडे मला माहिती बरं व्हायचं कचरा भरत ते विचार एरी आम्हाला भिजून जात होतं. मी जवळ पळत टाकून येईन का सवय करा टाकून नाही जाताना करता टाकताना करता आता काय आहे ना वरी करते इतक्या मला असं जर मी बघतो ना तेव्हा पाव चालला म्हणजे तर बरं नीट आहे फोन चालू तुम्हाला इकडे बघू शकता मित्रांनो ते आता भरायली आम्ही ज्येष्ठ टाकून आलो म्हणा ना असं भिजलो आता. मग फोन वॉटरप्रूफ आहे म्हणा आणि याचा फोन वॉटरप्रूफ नाही तरी पाण्यातच घेऊन फिरायला पुढे भिजला मला बोललं मग सांगतो याला एका जागा ठेवी म्हणलं तर ऐकत नाही. भरायले तर बघू शकता मित्रांनो आता हे गाडा भरायला आहे आणि अर्जुन भाऊ नेमकत आलेत छाता घेऊन त्याच्यामुळे छात्यात उभा राहिलो भिजलो सगळं मारण्यात आलं. हिडू कोणत्या पाहिजे आवर फडफड असं रेतीला पाणी काढून दे
त्या बाचा गाडा न सांगता आणला बरं का तो उचलून. काय नाही मी आणला नव्हतो फक्त नेऊन ठेवता. हा जाताना नेऊन ठेव. ते बघू शकता मित्रांनो तिथपर्यंत पाणी गेलं सगळं सगळं. आणि तिथून गाड्या नेताना असे पाय सटकायचे म्हणा हे सगळे असे चपला पण असे खालून सगळे हे झाले त्यावर असे पाय सटकायचे तिथं पाहिजे बरं सगळी. हो घर लागायला आता पाहिजे येईन आडत मग खरं घरी उद्या आणू आडत ये. हा गाडा कुठे म्हणलं गाडा नेऊन देवायची त्याचा. हा मी येतो त्या सगळं लोकांचे गाडी चोरून आणणार लाज वाटते तुला रे. काय नाही लाज वाटते तुला गाडी चोरून आणणार लोकांची. आवर बडे बडे बघू शकता मित्रांनो अशी पुरे पाची बोट फुटले त्याच्यामुळे त्याला बँडेज लावले टॉप लावले पुरेच काम होतं तुमचे कायच करता पाहिजे रे काम करता. हे हात विसरला बा आणायचा. तेव्हा काय लोक तिकडे बसलेत ना ग कशाला उगं लोकांच्या घरात कॅमेरा दाखवला होय. आपण आपलं काम साहजिक गोष्ट. बघू शकता मित्रांनो वेस्ट की आम्ही आता आमचं झालं सगळं ओके मध्ये रेती किती टाकून सगळं आम्ही आता चाललो घरी आणि आम्ही चालत आता घरी. पावसात दृष्ट भेजून असं भारी वाटलं काय सांगा तुम्हाला आता. बघा मग कपडे पण सुद्धा धुवून निघली. हां किती पडे पर मध्ये तुला तर चला आता हे असंच आहे कुठं बी. तुला मार्क किती पडले याला किती पडले तू असंच काम झाले तसंच झालं. हां त्याला 50 पडले. मला सकाळी 57 म्हणलं काहीतरी म्हणलं तू तिचे कांसूल हाणा पाहिजे तुम्ही. मग ते सकाळी म्हणलं होतं 50च पण आता मी आणलं होतं त्या दोघांमध्ये कांडी ती म्हणते ते कांसूल आणा पाहिजे. तर चला डायरेक्ट आता भेटू घरी. कपडे ऊन पडे बघा आता पाऊस आता ऊन पडे सगळं पाऊस गेला पण तिकून लय मोठे ढग आले हो. हे किती ढग आलेत. आता निघला सूर्य आणि सगळीकडे ओलं झालं हे बघा. तिकडं तिकडं ओलंच हे बघा. आणि वाईज आम्ही चाललो घरी आता. हां इंद्रधनुष्य इकडं नसते येते तर चला आता डायरेक्ट बिंदास्त भेटू तुम्हाला घरी गेल्यावर. लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सरप्राईज करा काय काय एक मगर 258 सरप्राईज करा काय घंटी दाबून एकदा म्हण नाही सरप्राईज म्हण नाही तू एकदा तू शांत तू एकदा म्हण एकदा आमच्या चॅनलला सरप्राईज करा. सरप्राईज करा. ते बघू शकता मित्रांनो आता जस्ट मी घरी पोहोचलोय. तर बघू शकता मित्रांनो आता जस्ट एकदम जस्ट आता मी पोहोचलोय. आणि तर अशी आग वाली बोटाची सगळं हात पांढरा पडायला आता एकदा धुवा लागून बेस्ट साबण वगैरे. आणि जर उद्या जर बिना पंजाचं काम केलं इमानदारीने 5 फुटलेत वरचं एक कांड फुटले. आता लगेच दुसरं खालचं कांड फुटते. जर असंच जर काम केलं तर त्याच्यामुळे असं काम करणार नाही मी. सकाळी पंजे आणू त्याच्या बादमध्ये नंतर पुन्हा काम करू. तर आता हे सगळे एकदा हातपाय धुवू आणि काही खायला असेल तर थोडंफार खाऊ. मला असं वाटत नाही काय खायला असेल म्हणून. जाऊ बघू एकदा थांबा हाय खायला. अरे हाय जड लागले पण भाकरी तर चपात्या नाहीत ना. शेप आहे की राव शेप आहे की शेप कसं दिसायला पांढऱ्या हातावर काळा शेप सॉरी लाल शेप बेस्ट की. आता हे शेपला खाऊ आणि आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.